कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड गोकुळच्या 63व्या वर्धापना दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प MIDC गोकुळ शिरगाव येथे रविवारी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री पुरस्कार तसेच विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषद गटनेते सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील, माजी आमदार KP पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह संचालक संचालिका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी अरुण डोंगळे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं, तर प्रास्ताविक विश्वासराव पाटील आबाजी यांनी केलं। मान्यवरांचा सत्कार गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोकुळ आईस्क्रीमचं लोकार्पण करण्यात आलं। यानंतर मंत्री हसन मुश्रीफ, सतेज उर्फ बंटी पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते केक कापून गोकुळचा 63वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी मनोगत व्यक्त करताना चेअरमन नाविद मुश्रीफ म्हणाले, आनंदराव चुयेकर यांनी लावलेलं रोपटं आज वटवृक्ष झालं आहे। दूध उत्पादक शेतकरी आणि संघ यांच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं असून ग्राहकांचा विश्वास जपत संघाचा कारभार सुरू आहे। गोकुळ श्री पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत महिला सबलीकरणासाठी संघामार्फत महिलांचा सत्कार करण्यात येत असून विविध स्पर्धांमधून एकूण 13 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसह ग्रामीण आणि शहरी भागातील वितरकांचे आभार मानत विक्रीचा मागील विक्रम मोडण्याचे आवाहन त्यांनी केलं। मागील वर्षी 23,63,000 इतकी विक्री झाली होती। यंदा ती 25 लाखाचा टप्पा पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती तर TMR प्रकल्पाद्वारे थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात चारा उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। आमदार चंद्रदीप नरके यांनी बोलताना सांगितलं की गोकुळ म्हणजे शेतकरी आणि माता माऊलींचा आर्थिक कणा आहे। बदलत्या हवामानामुळे ओल्या कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या योजना मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी नमूद केलं। अध्यक्षीय भाषणात सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सांगितलं की गोकुळच्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्याचा फायदा करून देणं हा उद्देश आहे। गेल्या 5 वर्षात संघानं चांगला आणि उत्कृष्ट कारभार केला असून सुमारे 5 ते 5.5 लाख लोकांपर्यंत गोकुळची सेवा पोहोचली आहे। गोकुळचे प्रोडक्ट स्वतः वापरून त्याची विश्वासार्हता वाढवावी असाही सल्ला त्यांनी दिला। मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या कामाचा आढावा घेताना दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली। उन्हाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून वैरण बँकेच्या माध्यमातून हिरवा चारा आणि खाद्य उपलब्ध करून देण्याचा विश्वास त्यांनी दिला। तसेच तापमान 32 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपयाचा विमा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोकुळ श्री पुरस्कार विजेते 6 जिल्हा स्तरावरील संस्था, 12 तालुका स्तरावरील संस्था, 121 माजी अधिकारी 5 आणि 23 वितरकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी मानले। या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक विश्वासराव नारायण पाटील, संचालक अरुण गणपतराव डोंगळे, संचालक अभिजित प्रभाकर तायशेट्टे, संचालक अजित शशिकांत नरके, संचालक शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर तसेच इतर संचालक, कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले, दूध उत्पादक शेतकरी आणि वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते।